गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे। त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे। गंगापूर धरण हे 73% भरलंय। जिल्ह्यातील 9 धरणांमधून सध्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे। या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांनी। पाहूया। नाशिकच्या गंगापूर धरणातून पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। मी आता गंगापूर धरणावर आहे। गंगापूर धरणाचा एक दरवाजा उघडण्यात आलेला आहे। या दरवाजामधून 603 क्युसेक वेगाने गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सध्या केला जातोय। गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मागच्या 2 दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे। परिणामी गंगापूर धरण 73% भरलेलं आहे। अद्यापही धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम असल्यामुळे धरणामध्ये नव्याने पाण्याची आवक होती आणि त्यामुळे आता गंगापूर धरणाचा एक दरवाजा उघडण्यात आलेला आहे। या दरवाजामधून गोदावरी नदी पात्रामध्ये 603 क्युसेक वेगाने सध्या पाणी सोडलं जात आहे। गंगापूर प्रमाणेच दारणा, नांदूर, मधमेश्वर अशा जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या 9 धरणांमधून सद्यस्थितीमध्ये कमी अधिक प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातोय। सर्वच धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम आहे। त्यामुळे प्रशासनाकडून आता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।